सोलापूर जिल्हा दूध संघ कर्जाच्या विळख्यात अडकलाय। दूध संघाला सध्या 48 कोटी रुपयांचा कर्ज आहे। विद्यमान संचालक मंडळ पदाधिकारी जबाबदार आहेत असा आरोप आज पत्रकार परिषदेत जिल्हा दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष अनिल आवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे यांनी केलाय। बचाव समितीचे लोक कमी प्रतीचे दूध देत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय। त्यांचा हा आरोप चुकीचा आहे। जिल्हा दूध संघ दूध घेतल्यानंतर 40 दिवस दुधाची रक्कम देत नाही। अशा स्थितीत शेतकरी दूध संघाकडे दूध कसे देणार असा सवालही करण्यात आलाय। दूध संघातील आजी माजी कर्मचाऱ्यांचे पगार आणि फंडाची रक्कम ग्रॅच्युटी याची मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाली आहे। कर्मचारी वर्ग यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याचेही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। 1982 रोजी सुरू झाला। त्याची स्थापना माननीय स्वर्गीय वसंतराव आपटे व भगवानराव चव्हाण यांनी सुरू केली। ही संस्था सुरू करत असताना या संस्थेचा शेतकऱ्यासाठी एक मोठा विचार करून ही संस्था उभा करण्यात आली, जेणेकरून शेतकऱ्याच्या दुधाला जादा दर देण्यात यावा, शेतकऱ्याच्या दुधाची सोय व्हावी यासाठी ही संस्था उभा करण्यात आली। परंतु आताच्या राजकीय पुढाऱ्यांनी ही संस्था पूर्णपणे मोडीत काढण्याचा विचार या आताच्या राजकीय लोकांनी केलेला आहे। त्यामुळे हा संघ आता सध्या राज्याची शेवटची घटका मोजत आहे। त्यामुळे आपण हा सण कसा वाचवण्यात येईल यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आपलं सगळ्यांचं आम्हाला सहकार्य आहेच आणि आता इथून पुढेही राहील त्याची आम्ही अपेक्षा करतोय।